नमस्कार, मी सुवर्णा. बातमी 36 जिल्ह्यांची वेगवान स्वरूपात आपल्याला बघायची आहे. भारतीय क्रिकेटपटू केदार जाधवची राजकारणामध्ये एंट्री झाली आहे. केदार क्रिकेटच्या मैदानातून थेट राजकीय आखाड्यात आलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत केदार जाधव आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. गिरीश महाजनांवर कुठलाही आरोप केला नसल्याचं एकनाथ खडसेंनी म्हटलंय. एका पत्रकाराच्या व्हिडिओ कॅसेटवर प्रतिक्रिया दिल्याचं खडसे म्हणाले. दरम्यान कुठलाही उद्योग केला नसल्याचं म्हणत तोंड काळं करण्याचा इशारा त्यांनी दिलाय. धाराशिव जिल्हा मजूर फेडरेशनवर महायुतीचा झेंडा फडकला. भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटलांनी आपलं वर्चस्व कायम राखत खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांना धक्का दिला. परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी पालिका आयुक्तांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शहरातील विविध विकास कामांबाबत आयुक्तांशी चर्चा केली. दरम्यान शहरातील अतिक्रमण हटाव मोहिमेचाही त्यांनी आढावा घेतला. अमरावती आणि बडनेरा शहरात पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे आमदार रवी राणांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. तातडीनं पाण्याची समस्या सोडवण्याची मागणी यावेळी राणांनी केली. गोरक्षा समितीच्या माध्यमातून कुरेशी समाजावर अन्याय केला जात असल्याचा आरोप माजी आमदार आसिफ शेख यांनी केलाय. यामुळे कसाब व्हायलाही तयार असल्याचं वक्तव्य त्यांनी केल्यानं खळबळ उडालेली आहे. बुलेटिनमध्ये आपण एक ब्रेकिंग न्यूज बघणार आहोत. ती महत्त्वाची बातमी आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातल्या गर्भवती मृत्यू प्रकरणी धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या समितीकडून चौकशी सुरू आहे. धर्मादाय सहायुक्तांसह एकूण 5 सदस्य समिती चौकशी करणार आहेत. धर्मादाय आयुक्त समितीचा अहवाल येण्याकरता 2 दिवस लागणार आहेत. चौकशी समिती जी आहे तिच्यात 5 जण असतील आणि ते 5 जण हा अहवाल देतील. 2 दिवसांमध्ये हा अहवाल द्यायचं अपेक्षित आहे. डॉक्टरांनी पैसे मागितले होते का? त्या 5.5 तासात रुग्णालयात नेमकं काय घडलं? वैद्यकीय हलगर्जीपणा आहे का? या 3 मुद्द्यांवर ही समिती अहवाल देणार आहे. तर माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल आज दुपारनंतर येणार आहे. पुन्हा एकदा वेगवान स्वरूपात त्या घडामोडी. तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं पत्रकार परिषद घेतली. मात्र पत्रकारांना प्रश्न विचारत असतानाच दीनानाथचे डीन डॉक्टर धनंजय केळकर निघून गेले. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर न देताच केळकरांनी पत्रकार परिषदेतून काढता पाय घेतला. पक्षाच्या माध्यमातून आंदोलन करताना एक सभ्यता पाळली जावी ही अपेक्षा आहे. तर ज्यांच्यावर हल्ला झाला, ज्यांच्या हॉस्पिटलची तोडफोड झाली, त्यांचा आणि मंगेशकर हॉस्पिटलचा काही एक संबंध नाही. सुश्रुत थैसास हे त्या हॉस्पिटलला प्रॅक्टिस देखील करत नाहीत, असं स्पष्टीकरण भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी महिला आघाडी विरोधातील पत्राबाबत दिलं आहे. मुंबई अहमदाबाद महामार्गावर गुटख्याची मोठ्या प्रमाणात तस्करी सुरू आहे. या तस्करीचा पर्दाफाश नायगाव पोलिसांनी केलाय. या प्रकरणी टेम्पो चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. तर गुटखा तस्करी करणारा शौकत नामक आरोपी फरार झालेला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली अगर पंचायत आखाड्यातील ग्रीन झोनवर सिमेंटचं जंगल तयार होत असून ग्रीन झोन नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. नियम धाब्यावर बसवून बंगले बांधले जात असल्यानं शहरातील ग्रीन झोन जवळजवळ संपुष्टात आलेला आहे. चोरीचे तसंच अपघातातील बेवारस वाहन संबंधित वाहन मालकांनी कागदपत्रांची पूर्तता करून घेऊन जाण्याचं आवाहन वडगाव मावळ पोलिसांनी केलंय. याबाबत पत्रक प्रसिद्ध करून वडगाव पोलिसांनी वाहनांची यादी प्रसिद्ध केलेली आहे. प्रत्येक निवडणूक आली की आपल्यावर गुन्हा दाखल होतो. शेवटी काही जमत नसल्यानं माई माऊलीला मध्ये घालून मला बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात येतो, असा आरोप ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी केला. ते सांगलीच्या आटपाडीमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते. धाराशिव जिल्ह्यात एक नाही तर तब्बल 14 बिबटे अधिवास करत असल्याचं वनविभागाच्या पाहणीत समोर आलंय. हे बिबटे मुक्तपणे संचार करत असताना वनविभागाच्या ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये चित्रित झालाय. गेल्या 4 महिन्यांपासून येडशी अभयारण्यामध्ये वाघ देखील मुक्तपणे संचार करतोय. भारतावर 27% लावण्यात आलेला कर हे संकट नसून भारतासाठी ती सुवर्णसंधी असल्याचं मत रघुनाथदादा पाटील यांनी व्यक्त केलं. भारतामध्ये कमी खर्चात उत्पादन होऊ शकतं, त्यामुळे याचा फायदा घेतला पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं.
मराठवाड्यातील 3 जिल्हे टँकरवर अवलंबून आहेत. छत्रपती संभाजीनगर, जालना आणि नांदेड या 3 जिल्ह्यांमधील 57 गावं आणि 11 वाड्यांना 83 टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. विदर्भावर सूर्य कोपला असून अकोल्याचं कमाल तापमान 44 अंशांवर पोहोचलंय. राज्यातील सर्वाधिक 44.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद अकोल्यामध्ये झाली आहे. पुढील 2 दिवस विदर्भात उष्ण लाटांचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे. छत्रपती संभाजीनगरामध्ये 200 कोटी खर्चून जलवाहिनी टाकण्याचं काम वेगानं सुरू आहे. मात्र हे पाईपलाईन टाकताना झालेल्या तांत्रिक चुकांमुळे शहरवासियांना पाणी टंचाईच्या झळा सहन कराव्या लागतात. नागपूर दंगलीतील मुख्य आरोपी फहीम खानच्या जामिनावर आज सुनावणी होणार आहे. 2 समाजांमध्ये तेढ निर्माण होईल अशा पोस्ट सोशल मीडियावर शेअर करून नागपुरात जातीय तणाव निर्माण केल्याप्रकरणी या सगळ्यांवर गुन्हे दाखल आहेत. मुलांच्या परीक्षा लवकर घेण्याच्या मागणीवर तातडीनं निर्णय घ्या असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं दिलाय. वाढत्या तापमानामुळे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता लक्षात घेता यावर तातडीनं निर्णय घ्या अशी याचिका कोर्टात दाखल करण्यात आली आहे. उन्हाच्या दिवसात गर्दीची ठिकाणं असलेल्या बसस्थानक, रेल्वे स्टेशनवर तातडीनं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा असे निर्देश नागपूरचे जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांनी दिले. राज्याच्या तिजोरीची अवस्था पाहता महायुती सरकारनं आर्थिक आघाडीवरील काटकसरीचं धोरण चालू ठेवलंय. अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या वार्षिक तरतुदीच्या केवळ 60%च निधी वितरित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय. वित्त विभागानं याबाबत परिपत्रक जारी केलं. सोन्याच्या किमतीचा वाढता जाणारा आलेख कुठे थांबेल याची निश्चिती नसली तरी बाजार विश्लेषकांच्या मते सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळू शकते. काही भविष्यवाण्यांमध्ये सोने दरात 38% घसरणीचा अंदाज व्यक्त केला गेलाय. भारतीय बाजाराचा विचार केला तर सोन्याचा भाव 55,000 रुपये प्रति तोळा इतका कमी येईल असा अंदाज आहे. यामुळे जागतिक गुंतवणूक धोरण बदलून जाण्याची शक्यता आहे. राज्यात उष्णतेची लाट सक्रिय झाली असून भारतीय हवामान विभागानं मुंबई, ठाणे, रायगडला मंगळवार आणि बुधवार असा सलग 2 दिवस उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट दिलेला आहे. मुंबईतील 8 लाख निवासी आणि व्यावसायिक ग्राहकांना वीज पुरवठा करणाऱ्या टाटा पॉवर बँक मुंबईसाठी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईसाठी 100 मेगावॅट क्षमतेचे बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम उभारण्याकरता महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडून मान्यता मिळाली आहे. ब्रिटिशकालीन इमारतीच्या धर्तीवर आयकॉनिक इमारती बांधण्याकरता नगरविकास खात्यानं जादा चटई क्षेत्र निर्देशांक देण्याचा निर्णय घेतलाय. सध्याच्या नियमानुसार मिळणाऱ्या एफएसआय बरोबर जमिनीच्या किमतीच्या 50% जादा एफएसआय संबंधित बिल्डरला मिळणार आहे. जळगाव जिल्ह्यातील शेतकरी वर्गाचा जीवनयात्रा संपवण्याचा प्रश्न गंभीर होतोय. 2025च्या पहिल्या 3 महिन्यांमध्ये तब्बल 66 शेतकऱ्यांनी जीवन संपवलं. या घटनांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसते. राज्यातील ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आलाय. बहुतांश कारखान्यांनी ऊस गाळप बंद केलंय. यावर्षी साखरेचं उत्पादन जवळपास 30 लाख मेट्रिक टन कमी आहे. प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत 1 एप्रिल 2024 ते 30 सप्टेंबर 2024 या 6 महिन्यांच्या कालावधीमध्ये राज्यातील 20,14,000 उद्योजकांना 19,392 कोटी रुपयांचं कर्ज वितरण करण्यात आलंय. योजनेअंतर्गत देशपातळीवर वितरित करण्यात आलेल्या एकूण कर्जाच्या रकमेत राज्याचा हिस्सा 9.5% इतका आहे. पालिकेच्या भायखळा इथल्या वीरमाता जिजाबाई भोसले प्राणी उद्यानामध्ये रिक्त असलेली 2 पशुवैद्यकीय अधिकारी पदं भरण्यात येणार आहेत. त्यामुळे बागेतील प्राण्यांच्या आरोग्याचा प्रश्न सुटणार आहे. मुंबईतील बांधकाम कचऱ्याचा विल्हेवाटीचा प्रश्न सुटणार आहे. याकरता पालिकेनं देवनार इथं आपला 3रा प्रकल्प जाहीर केलाय. याशिवाय केंद्र सरकारच्या आदेशानुसार आपली नियमावली तयार केली आहे. ती बांधकाम व्यावसायिक ठेकेदारांकरता लागू केली आहे. या वर्षीच्या हंगामात प्रथमच देवगड आणि रत्नागिरी हापूसची बंपर आवक 2 दिवसांमध्ये मुंबईत झाली. जवळपास 80,000 पेट्या मुंबईत आल्या असून आता हापूसचा दर डझनचा 1200 ते 1500 पर्यंत खाली आलाय.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांमध्ये केवळ 33% पाणीसाठा शिल्लक असताना आता केंद्र सरकारच्या नव्या नियमांना विरोध करण्याकरता मुंबई वॉटर टँकर असोसिएशननं संपाचं हत्यार उपसलं आहे। मुंबई महापालिकेनं केंद्रीय भूजल प्राधिकरणाचे नवे नियम लागू केल्यानं गुरुवार 10 एप्रिलपासून असोसिएशननं बेमुदत संपाचा निर्णय घेतला आहे। महत्वाची बातमी आहे, मिळकत कराच्या थकबाकीकरता पुणे महापालिका मंगेशकर रुग्णालयाला नोटीस पाठवणार आहे। 22 कोटी रुपयांची थकबाकी भरण्याकरता महापालिकेकडून रुग्णालयाला नोटीस बजावण्यात येणार आहे। रुग्णालय प्रशासनानं महापालिकेचा मिळकत कराचा कुठल्याही प्रकारची थकबाकी केलेली नाही असं स्पष्ट करत न्यायालयाच्या माध्यमातून कर भरत असल्याचं सांगण्यात आलेलं होतं। त्याबाबत महापालिका प्रशासनानं आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। परत एकदा वेगवान स्वरूपातल्या घडामोडी। मुंबईकरांचा लोकल प्रवास वेगवान आणि सुकर करण्यासाठी प्राधान्य देणाऱ्या पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागाने महसूल कमाईचा विक्रम नोंदवला आहे। आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये पश्चिम रेल्वेने तब्बल 4485 कोटी रुपयांचा व्यावसायिक महसूल मिळवला आहे। एसी लोकलच्या फेऱ्यांमुळे महसुलामध्ये मोठी वाढ झालेली आहे। रेल्वे प्रशासनानं परळ ते कल्याण स्थानकांदरम्यान 7व्या आणि 8व्या मार्गिकांचं बांधकाम करण्याकरता क्षेत्र सर्वेक्षण सुरू केलं आहे। हे सर्वेक्षण उपनगरीय रेल्वेचा विस्तार आणि परळच्या मेगा टर्मिनस प्रकल्पाचा भाग असल्याची माहिती मध्य रेल्वेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे। जागतिक आरोग्य दिनानिमित्त WHOनं जारी केलेल्या मूल्यांकनानुसार भारतानं प्रसूती दरम्यान होणाऱ्या महिलांचा मृत्यूदर कमी करण्यात लक्षणीय प्रगती केलेली आहे। मात्र तरी देखील जगात माता मृत्यू दरामध्ये भारत 4थ्या क्रमांकावर आहे। गर्भवती असताना किंवा गर्भधारणा संपुष्टात आल्यानंतर 42 दिवसांच्या गर्भधारणेशी संबंधित कारणांमुळे महिलेचा मृत्यू झाल्यास आरोग्य संघटना याची गणना माता मृत्यू दरामध्ये करते। बेस्ट उपक्रमाला राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे उतरती कळा लागली आहे। बेस्टच्या ताफ्यात स्वमालकीच्या बसगाड्या कमी होत आहेत। दर महिन्याला मोठ्या CEE प्रमाणावर स्वमालकीच्या बस भंगारात निघत असून डिसेंबर अखेरीस बेस्टकडे केवळ 247 स्वमालकीच्या बस उरणार असल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे। विदर्भ आणि कोकण भागातील काही जिल्ह्यांमध्ये पोषण आहाराचा धान्य पुरवठा नियमित झाला नसल्याचं शिक्षक संघटनेने शालेय शिक्षण संचालकांना पत्राद्वारे कळवले। योजना राबवण्याची सक्ती करताना अन्नधान्य वेळेत पुरवण्याकडे दुर्लक्ष केलं जातं अशी खंत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समितीचे राज्य अध्यक्ष विजय कोंबे यांनी व्यक्त केली आहे। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या पारेषण वाहिन्यांमध्ये बिघाड होऊन ब्लॅकआउट झाल्यानंतर समस्या निर्माण होतात। मात्र रुग्णालय, मेट्रो आणि विमानतळासह महत्त्वाच्या ठिकाणचा वीजपुरवठा त्वरित सुरू करता यावा म्हणून टाटा पॉवर कंपनीला 100 मेगावॉटची बॅटरी एनर्जी स्टोरेज यंत्रणा उभारण्याकरता म्हणून मान्यता दिली गेली आहे। पहिली ते 9वीच्या परीक्षांना आजपासून सुरुवात होते। राज्यभरातून 1,45,00,000 विद्यार्थी या परीक्षांना बसतील। 25 एप्रिलला या परीक्षा संपणार आहेत। यंदा प्रथमच 9वीला नियतकालिक मूल्यमापन चाचणी पद्धती लागू करण्यात आली आहे। शालेय शिक्षण विभागाने या परीक्षांचे वेळापत्रक प्रथमच राज्यस्तरावरून जारी केले आहे। मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत अन्नधान्याच्या वाटपात झालेल्या कथित गैरव्यवहारासंदर्भात गुन्हा दाखल करून तपास सुरू आहे। तसंच लवकरच आरोपपत्र दाखल केलं जाईल अशी माहिती राज्य सरकारने दिल्यानंतर उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढलेली आहे। राज्यातील सगळ्या माध्यमांच्या शाळांमध्ये जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा हे गीत राज्यगीत म्हणून वाजवले किंवा गायलं जावं
असा शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला। या निर्णयामुळे आता सगळ्या शाळांमध्ये राष्ट्रगीत, परिपाठ, प्रार्थना, प्रतिज्ञा याबरोबरच आता राज्यगीत गाणं किंवा वाजवणं अनिवार्य झालेलं आहे। जागतिक आरोग्य दिनानिमित्त आरोग्याच्या विविध योजनांचा शुभारंभ करण्यात आलाय। या निमित्तानं आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सर्व्हायकल कॅन्सर प्रतिबंधासाठी 9 ते 14 वयोगटातील मुलींचं लसीकरण करण्याची घोषणा केलेली आहे। तर ही मोहीम लवकरच सुरू करण्याची घोषणा आरोग्य मंत्र्यांनी केली आहे। JNPA ते गेटवे पर्यंतची सागरी प्रवासी स्पीड बोट सेवा सुरू करण्यास माझगाव डॉक कंपनीकडून तांत्रिक अडचणी निर्माण झालेल्या आहेत। त्यामुळे आणखी 20 ते 22 दिवसांचा कालावधी लागणार आहे। तर याकरता मे महिन्यापर्यंतची वाट बघावी लागणार आहे, अशी माहिती JNPA प्रशासन अधिकाऱ्यांनी दिली आहे। किल्ले रायगडावर शनिवारी 12 एप्रिलला 345वी शिवपुण्यतिथी तसंच शिवसमाधी जीर्णोद्धार शताब्दी अभिवादन कार्यक्रम साजरा होणार आहे। या कार्यक्रमामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती रायगड स्मारक मंडळाचे अध्यक्ष रघुजीराजे आंग्रे यांनी दिली। नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फळांच्या राजाचं राज्य सुरू झालंय। 1,13,000 पेट्यांमधून तब्बल 253 टन आंब्याची आवक झाली आहे। बाजारभावही नियंत्रणात येण्यास सुरुवात झाल्यानं ग्राहकांनाही दिलासा मिळाला आहे। स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात दाखल खटल्याची नियमित सुनावणी आता समन्स ट्रायल म्हणून होईल। तर याकरता केलेला अर्ज MP मेले या न्यायालयाचे विशेष न्यायाधीश अमोल शिंदे यांनी मंजूर केलेला आहे। मुंबईत फ्रँकिंगसाठीची सध्याची 5,000 रुपयांची मर्यादा 10,000 रुपयांपर्यंत करण्यास महसूल विभागानं मान्यता दिली आहे। या दरासंदर्भात शिफारसी करण्याकरता अतिरिक्त मुद्रांक नियंत्रक मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आलेली होती। समितीच्या शिफारसीनुसार राज्याच्या महसुलात वाढ होण्याच्या दृष्टीनं आता निर्णय घेण्यात आलेला आहे। चैत्र यात्रा सोहळ्यानिमित्त विठ्ठलाच्या दर्शनाकरता येणाऱ्या प्रत्येक भाविकांना लाडू प्रसाद मिळेल। याकरता 6 लाख बुंदीचे लाडू आणि 60,000 राजगिरा लाडू प्रसाद म्हणून तयार करण्यात आले आहेत। तसंच भाविकांची दर्शन रांगेमध्ये आणि मंदिर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होती आहे। दर्शन झाल्यानंतर श्रींचा प्रसाद म्हणून प्रत्येक भाविकांना लाडू प्रसाद मिळेल, या दृष्टीने लाडू तयार ठेवण्यात येत आहेत। केवळ गुड टच बॅड टच असे उपक्रम राबवून चालणार नाही, तर 18 वर्षाखालील लाडक्या लेकींच्या सुरक्षेकरता शासनानं आणि प्रशासनानं उपाययोजना करण्याची गरज आहे। 2021 ते मार्च 2025 पर्यंत राज्यात 37,000 गुन्हे दाखल असून सरासरी दररोज 24 अल्पवयीन मुलींची छेड किंवा अत्याचार केला जात आहे। त्यामुळे लाडक्या बहिणी आणि लाडक्या लेकी राज्यात असुरक्षित असल्याचं दिसून येत आहे। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेतील 122 कोटी रुपयांच्या घोटाळ्यासंदर्भात चौकशीला आता आणखी वेग आलाय। दरम्यान या घोटाळ्यासंदर्भात एका ॲसेट रिस्ट्रिक्शन कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक आणि CEO यांना एका आठवड्याच्या आत त्यांचे जबाब नोंदवण्याकरता पाचारण करण्यात आल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं दिली आहे। मद्यधुंद चालकांविरुद्ध थेट गुन्हे दाखल करण्याच्या सूचना दिल्यानंतर वाहतूक पोलिसांकडून धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे। गेल्या 2 दिवसांमध्ये वाहतूक पोलिसांनी 22 मद्यधुंद चालकांविरोधात 20 गुन्हे नोंदवत त्यांचं लायसन्स रद्द किंवा निलंबित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचं सांगितलंय। या धडक कारवाईने तळीरामांची झिंग उतरताना दिसते आहे। एक महत्त्वाची बातमी बघूया। SCERT कडून घेतल्या जाणाऱ्या पेंटमध्ये पॅटची जी परीक्षा घेतली जाते तर पॅटच्या 2 इयत्ता 9वीची प्रश्नपत्रिका फुटलेली आहे। 9वीची मराठी भाषा विषयाची परीक्षा आज होती, पण सोमवारीच ही प्रश्नपत्रिका सोडवण्याबाबत मार्गदर्शन करण्यासंदर्भातला व्हिडिओ YouTubeवर प्रसिद्ध झाला। या प्रकरणी SCERT कडून पुणे पोलिसांमध्ये तक्रार करण्यात आलेली आहे। पाट या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटण्याचे प्रकार यापूर्वी सुद्धा घडलेले आहेत।
त्यामुळे या परीक्षेच्या गोपनीयतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे। SCERT कडून आता चौकशी होईल या सगळ्या प्रकरणातली। पॅटची आज परीक्षा होती, पण ती जी परीक्षा होती त्याचा पेपर कसा सोडवायचा या संदर्भातला एक YouTube व्हिडिओ सोमवारी प्रसिद्ध झाला। 9वीची मराठी भाषा विषयाची परीक्षा आज होती, पण सोमवारीच ही प्रश्नपत्रिका कशी सोडवायची या संदर्भातला व्हिडिओ समोर आला। त्यामुळे पॅटच्या या परीक्षेसंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित होतं। पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या घडामोडी। मुंबई विद्यापीठातील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी संशोधनाच्या क्षेत्रात नवा ठसा उमटवलाय। विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमधील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी राबवलेल्या 10 संशोधक प्रकल्पांपैकी 3 प्रकल्पांकरता पेटंट दाखल करण्यात आलंय, तर 3 शोध निबंध प्रसिद्ध झालेले आहेत। वीज दरवाढीचा आता ग्राहकांना शॉक बसणार आहे। महावितरणकडून प्रति युनिट 60 पैशांनी वीज महागली आहे। महावितरणकडून समायोजन शुल्काच्या नावाने ही वसुली करण्यात येते आहे। भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय। पुण्यात गर्भवतीच्या मृत्यूप्रकरणी डॉक्टर घैसास यांच्या क्लिनिकची भाजप कार्यकर्त्यांनी तोडफोड केली। याबाबत भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी कार्यकर्त्यांना सोम्या गोम्या म्हणत टीका केली। त्यामुळे पक्ष संघटनेमध्ये वाद झाला असून यावर तोडगा काढण्याकरता बैठक बोलवण्यात आली। छत्रपती संभाजीनगरमध्ये तापमानाचा पारा 41 अंशांवर गेलाय। रात्रीच्या तापमानातही वाढ झाल्याने नागरिक हैराण झाले। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तटकरे यांच्या हस्ते म्हसळा नगरपंचायत हद्दीतील 3 शाळांच्या 1,40,00,000 रुपयांच्या नूतनीकरणाचं भूमिपूजन करण्यात आलं। तर शहरातील अंजुमन इस्लाम जंजिरा हायस्कूल इथं नवीन 25 संगणक कक्ष, तर न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज इथं नवीन 25 संगणक कक्षाचं उद्घाटन तटकरे यांच्या हस्ते करण्यात आलं। रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन आणि म्हसळा तालुक्यामध्ये एका आठवड्यात 2 रुग्ण दगावलेत। या आरोग्य यंत्रणेच्या बेजबाबदारपणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी संताप व्यक्त केलाय। या घटनांची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाईच्या सूचना त्यांनी सरकारला केलेल्या आहेत। केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले जळगाव दौऱ्यावर आहेत। रेल्वे स्थानकातून बाहेर पडल्याबरोबर कार्यकर्त्यांनी त्यांचं जल्लोषात स्वागत केलं। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर RPI कडून मेळाव्याचं आयोजन करण्यात आले। यासाठी रामदास आठवले जळगावात आहेत। अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेल्या रेसिप्रोकल टॅरिफला उत्तर म्हणून 27 देशांचा युरोपीय संघही आता अमेरिकी वस्तूंवर आयातकर लावण्याच्या तयारीत आहे। त्यामुळे अमेरिकेची 28 अब्ज डॉलरची निर्यात अनिश्चिततेच्या छायेखाली असल्याची माहिती समोर आली आहे। अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाचा जगभरातील क्रिप्टो चलनांना मोठा फटका बसला आहे। बाजार भांडवलाच्या दृष्टीने जगात मोठे असलेले क्रिप्टो चलन बिटकॉइन उच्चांकापासून 29% घसरले, $77,000 आले। आता टॅरिफ धोरणामुळे बिटकॉइन आपटला आहे। नोव्हेंबर 2024 ते जानेवारी 2025 या कालावधीमध्ये बिटकॉइन रॉकेटच्या गतीने वाढलं होतं। सोने तस्करी प्रकरणामध्ये कन्नड अभिनेत्री रान्या राव आणि इतर दोघांची न्यायालयीन कोठडी 21 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे। रान्या ही 2023 ते 2025 या दरम्यान तब्बल 45 वेळा एकटी दुबईला गेली होती, त्यामुळे तिच्यावर संशय वाढला। गेल्या 29 वर्षात मुंबईतील 4,03,374 भटक्या कुत्र्यांचं निर्बीजीकरण पालिकेनं केलं आहे। अद्यापही सर्वेक्षण केलेल्या 90,757 भटक्या कुत्र्यांपैकी 33,000चं निर्बीजीकरण शिल्लक असल्याची आकडेवारी समोर आली आहे। मुंबईत विविध स्तरावर होणारे प्रदूषण कमी करण्याकरता महापालिकेनं विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत। कारवाई करत 1.5 वर्षात सुमारे 2,62,00,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय। परिसर स्वच्छ न ठेवणारे, कचरा तसंच राडारोडा कुठेही फेकणारे, तसंच राडारोड्याची वाहतूक करताना गाड्यांवर ताडपत्री न वापरणारे पालिकेच्या टार्गेटवर असल्याचं स्पष्ट झालंय। राज्य मार्ग परिवहन महामंडळानं यंदाच्या उन्हाळी सुटीच्या हंगामात
मुंबई आणि उपनगरांमधून गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष नियोजन केलं आहे। या कालावधीत नियमित गाड्यांव्यतिरिक्त दररोज लांब पल्ल्याच्या 19 अतिरिक्त फेऱ्या सोडण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। विमान वाहतूक यंत्रणांमध्ये 10,000 पदं अजून रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे। एकीकडे प्रवासी संख्या वाढत असताना दुसरीकडे मनुष्यबळ कमतरतेचा मुद्दा ऐरणीवर आलाय। आरटीई अंतर्गत दुसऱ्या प्रतीक्षा यादीचे प्रवेश आजपासून सुरू होत आहेत। राज्य प्राथमिक शिक्षण संचालकांनी याबाबत निर्णय जारी केला असून या प्रतीक्षा यादीमधील प्रवेशाची मुदत 15 एप्रिलपर्यंत आहे। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या काळात भारतीय जनता पक्षावर अक्षरशः पैशांचा पाऊस पडल्याचं समोर आलंय। भाजपला या कालावधीत सर्वाधिक तब्बल 2,243 कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत, अशी माहिती निवडणूक प्रक्रियेवर देखरेख ठेवणाऱ्या असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्सच्या अहवालातून उघड झाली आहे। अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाच्या कठोर भूमिकेमुळे परदेशी विद्यार्थ्यांवरील कारवायांच्या पार्श्वभूमीवर इथलं महाविद्यालयांचं धाबं दणाणलंय। विद्यार्थ्यांना देशाबाहेर काढण्यासाठी नवनवीन युक्त्यांचा वापर केला जात असल्याचा आरोप या महाविद्यालयांनी केला आहे। या कारवाईत अनेक विद्यार्थ्यांचा व्हिसा रद्द करण्यात आला असून होमलँड सिक्युरिटीनं त्यांना देश सोडण्याचे आदेश दिले आहेत। तुळजापुरामध्ये रस्त्याच्या कामावरून नागरिक चांगले संतप्त झाले। इथले अनेक रस्ते गेल्या 12 वर्षांपासून रखडले। इथले अनेक रस्ते रखडलेले आहेत। वेळोवेळी मागणी करून देखील नगरपालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करतंय। तुळजापूर नगरपालिकेसमोर त्यामुळे आंदोलन करण्यात आलं।